राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी काळात जास्त जागांवर दावा करणार असल्याचं निक्षून सांगितलं। जळगाव जिल्ह्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। काम झाल्यावर आम्हाला विचारात घेणार नाही असे प्रकार चालणार नसल्याचं पाटलांनी भाजपला सुनावलं। त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात त्यांच्या पक्षाचा विस्तार करत ताकद वाढवण्यावर भर दिलाय। त्या अनुषंगाने जळगावमध्ये पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। भाजपने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचार करताना आमच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिलाच पाहिजे अशी भूमिका अनिल पाटील यांनी घेतली। यापुढे होणाऱ्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानाने जागा दिल्याच पाहिजेत असे खडे बोल अनिल पाटील यांनी सुनावले। महायुतीच्या माध्यमातून प्रचाराची मोहीम ज्यावेळेला होईल त्यावेळेला मात्र आपल्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या प्रत्येक नेत्याचा त्या ठिकाणी फोटो असेल असं मी आपल्याला आश्वासित करतो। आणि तसं जर का नसेल आपण सुद्धा त्या ठिकाणी पाय ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणत्याही पक्षाला मॅनेज होणार नाही, त्यामुळे आगामी काळातील जागा वाटपात आमचा वाटाही मोठा असेल असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं। येणाऱ्या काळामध्ये आमची ताकद जर का ज्या पद्धतीने ज्या मतदारसंघात वाढताना आपल्याला दिसत असेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या येणाऱ्या काळात दावा ठोकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने भाजपला सुनावल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्याच फुटल्या। अनिल पाटील यांच्या दाव्यानंतर विनायक राऊत मैदानात उतरले। सत्तेच्या आशेने गेलेल्यांची दयनीय अवस्था झाल्याचा टोला विनायक राऊतांनी लगावला। अनिल पाटील बोलायचं म्हणून बोलतायत ते, परंतु आता जे गद्दार गट ज्या आशेने गेले होते त्यांची काय हालत होते ते आता दिसून येते। त्यामुळे जे मूळ आहे ते मूळच राहणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब जे करतील त्यांच्याकडेच हे सगळ्यांना परत यावं लागेल। अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांकरता मागितलेला मानसन्मान आणि जागा वाटपात घेणार असलेला मोठा हिस्सा यावर भाजपने संयमित भाषेत उत्तर दिलं। लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अजून निकाली निघालेलं नाही। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांमध्ये जिथे ताकद वाढेल तिथे जागा मागण्याची भूमिका घेतली आहे। परिणामी आगामी काळात नेत्यांचा कस लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।